बच्चू कडूंच्या कर्जमाफीसाठी काढलेल्या एल्गार मोर्चामुळे हायवे ठप्प, मागण्या मान्य न झाल्यास रेल्वे बंद पाडण्याचाही इशारा. मुंबईतल्या नेस्को एक्झिबिशन सेंटरमधील इंडिया मेरीटाईम वीकमध्ये पंतप्रधान मोदी होणार सहभागी, सीईओ फोरमला करणार संबोधित. चाकणकरांची भूमिका अत्यंत चुकीची, आमची बाजू जाणून घ्यायला हवी होती, कमीत कमी सांत्वन तरी करायला यायचं होतं. आरोपी पोलीस मिळालेले, तपासासाठी एसआयटी स्थापन करा, फलटणच्या पीडित कुटुंबाची मागणी. जयश्री अगवणे आणि रणजित सिंह नाईक निंबाळकरांची ऑडिओ क्लिप समोर, पतीवरील खटला मागे घेण्याची अगवणेंनी केली विनंती. ऑडिओ क्लिप 2023 मधील असल्याची माहिती. निवडणुकीत कुणासाठी कोंबडा तर बकरा कापावा लागतो, कुणाला चपटी तर कुणाला लक्ष्मी दर्शन घडवावं लागतं. आमदार प्रकाश सोळंकेंचं वादग्रस्त विधान. 8व्या वेतन आयोगाला केंद्र सरकारनं दिली मंजुरी, जवळपास 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख पेन्शनधारकांना होणार फायदा. केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा, रब्बी हंगामासाठी 37,952 कोटींची मंजुरी, स्वस्त दरात खतं आणि बियाणं देण्याचे निर्देश. 100 किलोमीटर प्रतितास वेगानं आंध्रच्या किनारपट्टीला धडकलं मोन्था चक्रीवादळ, 15 जिल्ह्यांना अतिदक्षतेचा इशारा. हमासकडून शस्त्रसंधींचं उल्लंघन केल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय, पूर्ण ताकदीनिशी गाझावर हल्ला करण्याचे पंतप्रधान नेतन्याहूंनी दिले निर्देश. आणि आज भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान 5 सामन्यांच्या T20 मालिकेला सुरुवात, कॅनबेरामध्ये होणार पहिला सामना. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी महाएल्गार ट्रॅक्टर मोर्चा काढलाय. पंजाबच्या धर्तीवर आंदोलन करणार, वर्षभर इथेच बसायची तयारी असल्याचं कडू म्हटलंय. तर दुपारनंतर रेल्वे देखील बंद करण्याचा बच्चू कडूंनी इशारा दिलाय. नंदुरबारच्या माजी खासदार हिना गावित यांनी भाजपमध्ये घरवापसी केली आहे. मुंबईतील भाजप पक्ष कार्यालयामध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हिना गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती हेमलता शितोळे आणि भाजपचे माजी प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी यांनी देखील गावित यांच्यासोबत भाजपचं कमळ हाती घेतलं. राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष रामदास पाटील सुमठाणकरांनी देगलूरमध्ये 30 माजी नगरसेवक, 4 माजी नगराध्यक्ष आणि 2 माजी जिल्हा परिषद सदस्यांसह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे. पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांना समन्स बजावलंय. समीर पाटलांनी रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये मानहानीचा दावा केला होता. या प्रकरणी पुढील सुनावणी 7 नोव्हेंबरला होणार असून धंगेकरांना न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. कबुतरखान्यांबाबत जैन समाजाच्या शिष्टमंडळानं महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणींची भेट घेतली. मुंबईतील कबुतरखान्यांसाठी लोकांना त्रास होणार नाही अशा पर्यायी जागांचा शोध घेऊन बीएमसीनं जागा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी जैन समाजाच्या शिष्टमंडळानं केली. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर ग्रामीण येथील प्रगती गायकवाड या तरुणीचा साखरपुडा लंडनमधल्या आशुतोष पुंड या तरुणाशी व्हिडिओ कॉलद्वारे पार पडला. वेळ आणि अंतराच्या मर्यादा लक्षात घेऊन दोन्ही परिवारांनी आधुनिक पद्धतीनं साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला. व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून झालेला हा साखरपुडा चर्चेचा विषय ठरला. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात नदीपात्रातून रात्री बेरात्री अवैध वाळू उपसा होत असून महसूल प्रशासन कानाडोळा करत असल्याचा आरोप शिवसेना तालुका प्रमुख अमोल खिल्लारींनी केलाय. या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी खिल्लारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. तर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी दिलाय. कर्जमाफी आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत न मिळाल्यानं परभणीमध्ये शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर दगडफेक केली. या घटनेनंतर दगडफेक करणाऱ्या शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात नदीपात्रातून रात्री बेरात्री अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याचा आरोप शिवसेना तालुका प्रमुखानं केलाय. या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची आणि वाळू उपसा थांबवण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. तर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील शिवसेनेनं दिला. राज्यात कृषी बियाण्यांना विक्रीसाठी
ॲपच्या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये अनेक अडचणी येत असल्यानं राज्यभरात कृषी केंद्र चालकांनी सरकारविरोधात बंद पुकारला. ऐन रब्बीच्या तोंडावर कृषी केंद्र संचालकांनी हा बंद पुकारल्यानं मोठी अडचण निर्माण झाली आहे. जळगावात वफ बचाव समितीच्या नेतृत्वाखाली जीएस मैदानावर 2 तास धरणे आंदोलन करण्यात आलं. हजारो समर्थकांनी आंदोलनामध्ये शांततेत भाग घेतल्यानंतर त्यानंतर निदर्शकांनी स्वतःहून पोलिसांवर अटक करून जेल भरो आंदोलन यशस्वी केलं. रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये उत्तर भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागानं आज रायगड जिल्ह्याला येलो अलर्ट दिला असून 2974 मच्छीमारी नौका किनाऱ्यावर परतलेल्या आहेत. चिपळूणमध्ये खासदार नारायण राणेंच्या जनता दरबारात अचानक 15 ते 20 मिनिटं लाईट गेल्यानं सुरक्षा रक्षकांनी त्यांना वेढा घालून संरक्षण दिलं. विशेष म्हणजे जनता दरबारात महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी दांडी मारली होती. आता एक सविस्तर बातमी. डॉक्टर तरुणीच्या चारित्र्यावर महिला आयोगाच्या अध्यक्षांनी एक प्रकारे सवाल उपस्थित केलाय. चाकणकरांनी केलेल्या दाव्यावरून आता नव्या वादाची ठिणगी पडली आहे. फलटणमधील डॉक्टर तरुणीनं आत्महत्येपूर्वी आपल्या तळहातावर आत्महत्येचं कारण लिहून ठेवलं होतं. पीएसआय गोपाळ बन्नेनं 4 वेळा बलात्कार केल्याचा त्यात उल्लेख आहे. तर प्रशांत बनकरनं मानसिक छळ केल्याचं तरुणीच्या हातावरील मजकुरात आढळून आलंय. चाकणकरांनी मृत महिला डॉक्टरचं चारित्र्य हनन केल्याचा आरोप होतोय. चाकणकरांनी केलेल्या दाव्यानंतर सुषमा अंधारेंनी महिला आयोगाच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केले. पोलिसांनी सीडीआर काढलेले आहेत. या सीडीआरच्या अनुषंगाने यामध्ये ज्यांची नावं सुसाईड नोटमध्ये दिली ते याच्यामध्ये गोपाळ बदने असेल, प्रशांत बनकर असेल. जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत गोपाळ बदने यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे. त्याच्यानंतर संबंधितांचं त्यांच्याबरोबर कोणतंही कम्युनिकेशन नाही. त्यानंतर प्रशांत बनकर यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे. ती किती मुलांसोबत चॅट करत होती हे चॅट सांगताय. 1 मिनिटासाठी असं गृहीत धरू, बरं 1 मिनिटासाठी असं गृहीत धरू की एखाद्या मुलीने 2 मुलांसोबत चॅट केले, मग तुम्हाला अधिकार मिळतो मारायचा? महिला डॉक्टरचा प्रशांत बनकरशी वाद झाल्याचा दावा चाकणकरांनी केलाय. पाहूयात. तर याचा मोबाईल बंद होता आणि त्या अनुषंगाने हा वाद झालेला आहे. आणि मी आत्महत्या करेन अशा स्वरूपाचा सुद्धा त्यांनी प्रशांत बनकरला फोटो पाठवून वगैरे रिप्लाय केलेला आहे. त्यावेळेस प्रशांत बनकर की यापूर्वी आपण खूप वेळा धमकी देण्याचा प्रयत्न मॅडम केलेला आहे, अशा पद्धतीचं त्या दोघांमधला डायलॉग आहे. त्यांनी ज्या पद्धतीने सुसाईड नोटमध्ये दिलं आहे की 4 वेळा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, तर त्यामध्ये लोकेशन त्यांचं एकत्रित कुठं आहे का, त्या लोकेशन डिटेक्ट केलं जाईल. त्याचबरोबर बदनेकडून सुद्धा पोलीस त्या पद्धतीची माहिती घेतात. या मुलीच्या कॅरेक्टरबद्दल का बोललं गेलं? पहिली गोष्ट, तुम्ही तिचं मेल्यानंतरचं कॅरेक्टर असोसिएशन करताय. मुळात जिथे तपास यंत्रणेवरच माझा आक्षेप आहे, मुळात जिथे पोलीस यंत्रणा संशयाच्या घेऱ्यात आहे, जी पोलीस यंत्रणा संशयाच्या घेऱ्यात आहे, ज्या पोलीस यंत्रणेवरच अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत, त्या पोलीस यंत्रणेने तयार केलेले पुरावे, त्या पोलीस यंत्रणेने समोर आणलेला व्हॉट्सअप चॅट आम्ही किती व्हॅलिड मानायचा बरं? रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची नागरिकांकडून मागणी सुरू आहे. चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी अजित पवारांपर्यंत पोहोचवणार असल्याचं राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली पाटील यांनी बडे मुद्देमध्ये सांगितलं. चाकणकरांना वाटतं मी न्यायाधीश आहे असा टोला रुपाली पाटील यांनी लगावलाय. त्यांचं काम होतं की जो काही तपास आहे त्यांनी वेगळी त्यांची प्रेस घेण्याचं काम होतं. आणि तपास चालू आहे, तपासातल्या काय अपडेट आहे हे पोलिसांनी, पुन्हा सांगते, एसपी, अधीक्षक, त्याच्यानंतर तपास अधिकारी यांनी प्रेसला बसले असते आणि त्याच्या शेजारी जर नुसते आयोग बसले असता तर मी अग्री केलं असतं. पुण्यामध्ये आयोगाचं कामच नाहीये की कुणी कुणाला SMS केलाय, तिचं कॅरेक्टर काय आहे, तिचं काय आहे. मी म्हणते तिचं जो काही तिच्यावर वेळ आली आहे, आयोगाचं काम आहे त्या महिलेला धीर देणं, समुपदेश करणं. न्याय द्यायला कोर्ट बसलेला आहे, कोर्टामधले न्यायाधीश आहेत, ते ठरवतील की ती आत्महत्या होती का नव्हती. हा अधिकार, मी पुन्हा सांगते, याच कायदेशीर गोष्टी महिला राज्य आयोगाला समजलेल्या नाहीत आणि त्याच्यामुळे या सगळा संताप होतोय. आता ही जी राजीनाम्याची मागणी आहे ही निश्चित माननीय अजितदादांपर्यंत हे सगळे पोहोचवतील. मीही तुमच्या माध्यमातून पोहोचवेल. कारण का म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ चुकवला जातो.